ठाण्यातील कोपरी परिसरात राहणारा स्वयं परांजपे युवकाची कोयत्याने हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय। स्वयं परांजपे हा 28 एप्रिल रोजी एका लग्न समारंभात गेला असताना त्याची पीडित 20 वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली। त्यावेळी स्वयंने तिला कारने घरी सोडतो असं सांगत सोबत घेऊन निघाला। मात्र वाटेत असताना त्याने पीडितेला शीतपेयातून गुंगीचं औषध पाजून स्वतःच्या घरी घेऊन गेला। तिथं स्वयंने मोबाईलमध्ये तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले। काही दिवसांनी त्याने तरुणीला काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भेटण्यासाठी तगादा लावला। स्वयं सतत ब्लॅकमेल करत असल्याने मुलीने हा सर्व प्रकार तिचा मित्र मयुरेश याला सांगितला। त्यानंतर संतापलेल्या मयुरेशने कोपरीच्या अष्टविनायक चौकातील संचार सोसायटीत राहणाऱ्या स्वयंवर शुक्रवारी सकाळी कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या केली आहे। आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून कोपरी पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तपासाची चक्र फिरवत मयुरेश धुमाळ याला ताब्यात घेतलाय। मयुरेश याने स्वयंची हत्या का केली, खरंच तरुणीला ब्लॅकमेल केल्याच्या रागातून ही हत्या झाली आहे का, की या हत्येमागे आणखीन काही कारणे, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत शिंदे यांनी दिली आहे। आज दिनांक 4/10/24 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या पूर्वी कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अष्टविनायक चौकात असलेल्या संचार सोसायटीमध्ये स्वयं परांजपे या 33 वर्षीय युवकाचा खून करण्यात आलेला आहे। त्या संदर्भामध्ये एक संशयित युवकास ताब्यात घेण्यात आलेले आहे। मृत्यूचे कारण माहिती करून घेत आहोत, तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे।